नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी करे सर स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत मागील वर्षी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेमध्ये विचारले गेलेले मराठी आणि हिंदी या विषयाचे व्याकरणाचे प्रश्न। चला तर मग सुरू करू आजचे व्हिडिओ लेक्चर। बघा, पहिला प्रश्न काय आहे, निम्न में से कौन सा शब्द विचारलेला मित्रांनो कारक चिन्ह नाही है, कारक चिन्ह नाही असे विचारलेलं। बघा, याचं योग्य उत्तर मित्रांनो और हा शब्द आहे उभयनामी अव्यय। काय उभयनामी अव्यय, बाकीचे से, के लिए आणि की हे विभक्ती प्रत्यय कारक आहेत मित्रांनो। ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा। पहा, पुनरावृत्ती का संधी विच्छेद काय आहे, संधी विचारले मित्रांनो। याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 पुनरावृत्ती। विसर्ग रसंधीचं उदाहरण आहे मित्रांनो, विसर्ग रसंधी, विसर्ग रसंधी। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा। छोटे बच्चे में छोटे रिकाम जागा विशेषण क्या है, परिणामवाचक, संख्यावाचक, गुणवाचक की सार्वनामिक विशेषण। याचं योग्य उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 गुणवाचक विशेषण। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा। पहा, पीयूष का विलोम शब्द क्या है। विलोम म्हणजे विद्यार्थी मित्रांनो विरुद्धार्थी शब्द, विरुद्ध शब्द। विलोम म्हणजे बघा, पीयूष म्हणजे काय होते, अमृत। ठीक आहे, त्यानंतर विष, शिर आणि नीर। त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 विष। विष म्हणजे काय होते, जहर। ठीक आहे, हा समानार्थी शब्द आहे पीयूषचा, अमृत। त्याच्यानंतर शिर म्हणजे काय होते, दूध, आणि नीर म्हणजे पाणी, पाणी, जल, पय, त्याच्यानंतर तोय। ठीक आहे, पीयूष या शब्दाचा विलोम शब्द आहे मित्रांनो विष। विष म्हणजे जहर। चला पुढचा प्रश्न बघा। पहा, भ्रष्टाचार का संधि विच्छेद क्या है। आता संधि विचारली परत बघा, भ्रष्टाधिक आचार, भ्रष्टाधिक अचार, भ्रष्टाधिक चार की भ्रष्टाधिक चार। याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 भ्रष्ट अधिक आचार। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा। सामान्य नाम, आता मराठी प्रश्न सुरू झाले मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो। सामान्य नाम नसलेला पर्याय शोधा। तर बघा, म्हैस सामान्य नाम आहे, कुत्रा सामान्य नाम आहे, आणि इमान, इमान हा विशेषण शब्द आहे मित्रांनो, विशेषण। गाय सुद्धा सामान्य नाम। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, म्हणून याचा पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर मित्रांनो। चला पुढचा प्रश्न बघू। पहा, हाव या शब्दाचा समानार्थी आशय कुठला आहे। ठीक नाही, हाव या शब्दाचा समानार्थी आशय विचारला मित्रांनो। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लोभ। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा। पुढील पैकी कुतूहल शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असं विचारलं। ठीक आहे, बघा, उमाळा, कुमक, उत्सुकता की कुशाग्रता। उमाळा म्हणजे काय होतं मित्रांनो, ओढ, ओढ असणे। ठीक नाही, त्यानंतर कुमक म्हणजे काय, मदत। उत्सुकता म्हणजे काय होतं मित्रांनो, कुतूहल म्हणजे उत्सुकता, म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे। आणि कुशाग्र म्हणजे काय, बुद्धिमान। कुशाग्र म्हणजे काय, बुद्धिमान किंवा बुद्धिमत्ता म्हणू शकतो आपण, किंवा बुद्धिमान। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कुतूहल म्हणजे उत्सुकता। ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा। भूतकाळात पडणे, भूतकाळात पडणे हा आशय कोणत्या पर्यायातून व्यक्त होत नाही असं विचारलं मित्रांनो। व्यक्त होत नाही, संशय निर्माण होणे म्हणजे भूतकाळात पडणे होते। त्यानंतर केसाचा बुचका होणे हे होणार नाही मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे आशय हा होणार नाही भूतकाळात पडणे। बाकी सांशक होणे म्हणजे भूतकाळात पडणे होते, पेचात पडणे म्हणजे विचारात पडणे आहे की नाही, तो सुद्धा होतो। ठीक आहे, याचं योग्य उत्तर आहे केसाचा पुंजका होणे म्हणजे भूतकाळात पडणे हे होत नाही। ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न। उभयचर प्राण्याची झोप अतिशय सावध असते, वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखली विचारली मित्रांनो। या ठिकाणी बघा, अतिशय म्हणजे काय होईल, संख्या विशेषण होईल का, क्रियापद होईल का, विशेषनाम होईल का, आणि विशेषण होईल का। याचं योग्य उत्तर मित्रांनो विशेषण। अतिशय हा विशेषण शब्द आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा। पहा, सामग्रीचे एक्झिन्सिक किंवा गुणधर्मानुसार भिन्न गटामध्ये विभाजन करण्याची प्रक्रिया या शब्द समूहासाठी योग्य शब्द सुचवा। तर याचं योग्य उत्तर मित्रांनो वर्गवारी। ठीक आहे, आता पूर्ववत म्हणजे काय होते, जसं पूर्वी सुरू होतं तसं ठेवणे, म्हणजे पूर्वीसारखं। पूर्ववत म्हणजे पूर्वीसारखं ठेवणे। त्याच्यानंतर म्हणजे काय होतं, स्मरण साठा म्हणजे आठवण ठेवणे, आठवण।
आणि अन्वयार्थ म्हणजे काय होते, एखाद्याचा अर्थ लावणे, एखाद्या शब्दाचा अर्थ लावणे, म्हणून याचं एक उत्तर मित्रांनो वर्गवारी. ठीक आहे. बघा, मोज या शब्दाचा समानार्थी नसलेला पर्याय विचारला मित्रांनो. ठीक आहे. मोज या शब्दाचा समानार्थी नसलेला पर्याय शोधा. आता मोज म्हणजे स्तब्ध होईल का? स्तब्ध म्हणजे काय होते, शांत बसणे, शांत. ठीक आहे. स्तब्ध मध्ये शांत, बाकी सुखद, करमणूक आणि आनंद हा मोज या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मित्रांनो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, आनंद, कीर्ती, व्यथा आणि सौंदर्य हे शब्द कशाचे उदाहरण आहे? पर्याय बघा, विशेष नाम, विशेषण, भाववाचक नाम की सामान्य नाम. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3, हे सर्व भाववाचक नामे आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, पहा, व्यापक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सुचवा. ठीक आहे. व्यापकचा विरुद्धार्थी शब्द होतो मित्रांनो संकुचित. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, पहा, आसुसने या शब्दाची नेमकी अर्थछटा व्यक्त करणारा पर्याय निवडायचा आपल्याला. ठीक आहे. बघा, तीव्र इच्छाशक्ती, हावरटपणा, एखादी वस्तू ओरबडणे आणि हपापलेपणा. याचं योग्य उत्तर मित्रांनो आसुसने म्हणजे हपापलेपणा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, पहा, जाड कापडी चड्डीला 2 खिसे असत आहेत. वाक्यातील अधोरेखित शब्द काय? अधोरेखित शब्द मित्रांनो 2. तर बघा, गणनावाचक विशेषण, पृथकवाचक विशेषण की कर्मवाचक की संख्या विशेषण. याचं योग्य उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 4, संख्यावाचक विशेषण. 2, 1, 2, 3, 4 हे संख्या विशेषण असतात. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पहा, पुढील पैकी भाववाचक नाम शोधा. आता भाववाचक नाम विचारलं मित्रांनो. बघा, मित्रता, रंगीत पंख, मुरमुरे की खडू. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मित्रता. हा ता प्रत्यय लागलेला मित्रा शब्द सामान्य नाम आहे, त्याला ता प्रत्यय लागल्यामुळे त्याचं भाववाचक नाम झालेलं आहे. ठीक आहे. बघा, 2 ध्रुव ही कादंबरी कोणाची आहे? 2 ध्रुव ही कादंबरी आहे मित्रांनो वि.स. खाडेकर यांची. ठीक आहे. आता विवा शिरवाडकरांची काय आहे? विशाखा. विवा शिरवाडकरांची आहे विशाखा. आणि रणजित देसाईची राधेय. ठीक आहे. आणि पु ल देशपांडे याची बटाट्याची चाळ. ठीक आहे. बघा विद्यार्थी, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढंच. हा जर व्हिडिओ आवडला असेल, स्पष्टीकरण जर आवडलं असेल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.